you have no confidence in your own self, you are twice defeated in the race of life. With confidence, you have won even before you started. जर तुमच्यात स्वतःच्यात कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये एकदा नाही दोनदा हरणार आहात. पण जर तुमच्यात कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी पण जिंकू शकता. कारण कॉन्फिडन्स, आत्मविश्वास ही एक सकारात्मक ऊर्जा आहे. ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी तुम्ही कुठे जाल ना तर त्यावेळेला तुम्ही कुठेही पोहोचण्यापूर्वी, तुम्ही बोलण्यापूर्वी, तुम्ही व्यक्त होण्यापूर्वी तुमच्या आधी जी बोलते ती म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स किंवा तुमची आत्मविश्वास तुमचा तो तुमच्या आधी बोलतो. बरेचदा असं होतं आपण कुणाला तरी भेटतो आणि त्यांचा इतका पॉझिटिव्ह ऑरा असतो की तो ऑरा बघून आपण प्रभावित होतो. बरोबर. तर ग्रेट हॅबिट ग्रेटर यू. जर खरंच खूप मोठं बनायचं आहे तर सक्सेसफुल लोकांची ही 6वी सवय आहे. बी कॉन्फिडंट. आत्मविश्वास पूर्ण तुम्ही बना आणि तो आत्मविश्वास तुमच्या वागण्यातनं, बोलण्यातनं आणि तुमच्या पूर्ण बॉडी लँग्वेजमधनं लोकांपर्यंत पोहोचतो. तर आता कॉन्फिडंट माहिती सगळ्यांनाच असतं, आत्मविश्वास असला पाहिजे सगळ्यांनाच माहिती आहे. पण तो कसा, तर जसं डॉक्टर प्रिस्क्राईब करतात काही एखादं टॅबलेट तुम्हाला बिफोर ब्रेकफास्ट, बिफोर लंच, बिफोर डिनर, थ्राइस अ डे. एक ही गोष्ट करून बघा. आजपासून 7 दिवस मिरर ॲक्टिव्हिटी किंवा आपण त्याला बोलतो आय लव्ह यू ॲक्टिव्हिटी. तर तुम्ही आरशासमोर उभा राहाल आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघाल आणि स्वतःला कन्व्हिन्स कराल. तुम्हाला हे म्हणायचं आहे, स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा हाय, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. लाईफ इज सो वंडरफुल, लाईफ इज सो वंडरफुल, लाईफ इज सो वंडरफुल. तुम्ही ही गोष्ट करून बघा आणि तुम्ही हे म्हणणार आहात माय कॉन्फिडन्स इज इन्क्रीजिंग डे बाय डे. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. हे स्वतःला कन्व्हिन्स करा. बी कॉन्फिडंट.